यानंतर जाऊया चेतन ननावरे यांच्याकडे आपण। चेतन, काय सांगाल, आज निकालाचा दिवस आहे, ज्या काही नाट्यमय घडामोडी मागच्या 5 वर्षांमध्ये घडल्या, त्यामुळे आता याही वेळेला काहीही होऊ शकतं असंच काहीसं लोकांनी समजून घेतलेलं आहे असं दिसतंय। आणि आज अगदी 1.5-2 तासांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे। सध्या काय चित्र तुम्हाला दिसतंय? निश्चितच परास सकाळी 8 वाजता मतमोजणीमध्ये पोस्टल बॅलेट्स मतं मोजली जातील, तर 8:30 वाजता प्रत्यक्ष ईव्हीएम मधील मतांची काउंटिंग सुरू होईल। आणि आपण आहोत ते मुंबई, अर्थात देशाच्या आर्थिक राजधानीमधल्या दक्षिण मुंबईमध्ये, जे एकंदरीत व्यवसायांचा हब मानलं जातं। आणि दक्षिण मुंबईमध्ये भायखळा या विधानसभेमध्ये विशेष लढत आहे आणि याकडे अख्ख्या राजकीय वर्गाचं लक्ष आहे, कारण गेल्या 4 ते 5 टर्ममध्ये या ठिकाणी प्रत्येक वेळी आमदार बदललेला आहे। यावेळी सुद्धा शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांना ठाकरे गटाचे जे मनोज जामसुदकर यांचं कडवं आव्हान आहे। याशिवाय एमआयएमचे फैयाज अहमदही या ठिकाणी रिंगणात आहेत। त्यामुळे या त्रिशंकू लढतीमध्ये नेमका कोणाचा विजय होणार याची चर्चा आज भायखळ्याच्या प्रत्येक नाक्यानाक्यावर सुरू आहे। आज पहाटेपासूनच जे चहावाले असतात त्यांच्या इथे ही चर्चा पाहायला मिळते की महायुती की महाविकास आघाडी, आणि विशेषतः भायखळ्याचा कौल कुणाला पडणार, की भायखळ्याची जी सातत्याने दिसून येणारी परंपरा आहे की सातत्याने या ठिकाणी आमदार बदलला जातो, यावेळी सुद्धा आमदार बदलणार की या परंपरेला छेद देत यामिनी जाधव आहेत ते या ठिकाणी पुन्हा एकदा विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल। आता सध्या तरी आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त असेल, जी वाहनं आहेत ती टो करून घेऊन जात आहेत। दुसरीकडे कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि उमेदवार असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनाही या ठिकाणी तुर्तास प्रतिबंध आहे। सकाळी 8 वाजल्यानंतर एकंदरीत मतमोजणी सुरू होईल, त्यावेळी यामिनी जाधव आहेत, मनोज जामसुदकर आहेत, फैयाज अहमद आहेत, हे या ठिकाणी येण्यास सुरुवात होईल, कार्यकर्ते येण्यास सुरुवात होईल। मात्र तुर्तास चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणूनच दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेमध्ये यामिनी जाधव यांचा ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी पराभव केलेला होता, त्याचा वचपा यामिनी जाधव या विधानसभेत काढणार का, या संदर्भातील चर्चाही भायखळ्यामध्ये सुरू आहे। निश्चितच चेतन, त्यामुळे आता धाकधूक वाढलेली असेल, कोण जिंकून येणार याविषयी उत्सुकता आहे। लोकांनी आपला कौल तर दिलेला आहे, पण त्याची मोजणी आज होणार आहे, त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।